कर्माने यशाची प्राप्ती, संयमाने लाभात वृद्धी. मेष राशीचे लोक आपल्या मूळ स्वभावानुसार प्रचंड परिश्रम करतात, परंतु तुमच्या मनात सतत प्रश्न असतो, हे सर्व माझ्या उपयोगी पडेल का? एवढे परिश्रम करून माझा काही फायदा होणार आहे का? माझी वेळ कधी येणार? तुम्ही मेष राशीचे आहात आणि असे प्रश्न तुमच्याही मनात येत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत बघा. मेष मंडळींनो, तुमचं आयुष्य थांबत नाही, तर ते केवळ वेग बदलतं. फेब्रुवारी 2026 हा महिना तुम्हाला सांगतोय, थोडं थांबा, कारण वादळानंतर आकाश सगळ्यात स्वच्छ दिसत असतं. मेष रास कधीच थांबणार नाही. तुम्ही थांबत नाही तर स्वतःला अधिक मजबूत बनवता, पुढील पाऊल टाकता, कारण मेष म्हणजे धैर्याचं दुसरं नाव. संकटातही पुढे जाण्याची हिंमत म्हणजे मेष रास होय. जे जळून खाक होतं ते तेजाने पुन्हा उभं राहतं. मात्र या प्रवासात विवेक सांभाळणं आवश्यक असतं. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण फेब्रुवारी 2026 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मेष राशीचे स्वामी मंगळदेव या महिन्यात आपल्या उच्च राशीतून प्रवास करीत आहे. विशेष बाब म्हणजे त्यांचा प्रवास तुमच्या कर्मस्थानातून सुरू आहे. हा प्रवास तुमच्या राशी स्वामीला प्रचंड आवडतो. तेथून त्यांची दृष्टी तुमच्या राशीवर पडते, सुखस्थानावर पडते आणि क्रिएटिव्हिटीच्या पंचम स्थानावर देखील पडते. त्यामुळे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने या महिन्यात तुमची प्रचंड वेगामध्ये प्रगती होणार आहे. तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की वेगाबरोबर विवेक सांभाळा. 23 फेब्रुवारी रोजी तुमचे राशी स्वामी लाभस्थानात प्रवेश करतील, धनस्थानावर दृष्टी टाकतील, ज्यामुळे परिश्रम, लाभ आणि धनप्राप्ती हे सर्व उत्तमरित्या घडून येईल. साहजिकच या सर्व गोष्टींचा तुमच्या व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम घडून येणार आहे, म्हणून या काळाचा सदुपयोग करा. दहन कुटुंब वाणी या दृष्टीने जसं मी आत्ताच सांगितलं की मेष राशीसाठी हा महिना लाभ व धनप्राप्तीचा आहे. त्यानुसार पैसा भरपूर येईल, मात्र तो हातात टिकणं देखील महत्त्वाचं आहे, म्हणून कुणाला उधार पैसे देताना सावध राहा. कौटुंबिक दृष्टीने घरामध्ये तुमच्या मताला महत्त्व दिलं जाईल, तरीसुद्धा आईवडिलांचा सल्ला घ्या. कुणाशीही बोलताना थोडे शब्द जपून वापरा, कारण तुमच्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. एक प्रश्न मेष जातकांसाठी, समजा एखादा विषय तुमच्या मनात आला तर तो तुम्ही लगेच बोलून टाकता की मनात ठेवता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने मेष जातकांसाठी महिना लाभदायक म्हणता येईल. या काळात तुम्हाला परिश्रमाची फळं मिळायला सुरुवात होईल. लहान मोठे प्रवास घडून येतील, कामासाठी फायदेशीर ठरतील. मात्र प्रवासात वाहन चालवताना काळजी घ्या, हा सल्ला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने घरातील ईशान्य दिशा किंवा उत्तर पूर्व दिशा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. जे जातक वाहन खरेदीचा विचार करत असतील त्यात त्यांना विलंबाचा सामना करावा लागू शकतो. मात्र या काळात तुमच्यासाठी वाहनाचे उत्तम योग आहेत. आई म्हणजे आपल्यासाठी आशीर्वादाचं कवच असतं. तिच्या आरोग्याकडे लक्ष द्या. शिक्षण, संतती, प्रेम या दृष्टीने तुमचे पंचमेश रविदेव महिन्याच्या सुरुवातीला कर्मस्थानात विराजमान आहे. 12 फेब्रुवारी रोजी राशी परिवर्तन करून लाभस्थानात प्रवेश करतील, जी अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. परिणामस्वरूप या काळात विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. मोबाईल बघणं कमी करा, कारण तुमचे पंचमेश रविदेव आहेत. प्रेमात गैरसमज निर्माण होऊ शकतो, त्यामुळे संवाद कायम ठेवा, जेणेकरून गैरसमज दूर होतील. संततीकडून आनंदाची बातमी प्राप्त होईल. विवाह इच्छुकांसाठी हा महिना बऱ्यापैकी ओळखी वाढवणारा आहे. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने तुम्हाला थोडंसं फिल्मी वाटेल, परंतु या महिन्यात तुम्हाला अनेक रोमॅन्टिक क्षण प्राप्त होतील. मेष राशीच्या मंडळींनो, तुम्ही प्रेमासाठी खूप काही करता, त्या बदल्यात तुमची अपेक्षा मात्र कमी असते. यावर तुमचा अनुभव कमेंट करा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने मेष जातकांसाठी हा महिना थोडा त्रासाचा राहू शकतो. अचानक दुखणी वर येतील,
डोकेदुखी वाढू शकते, झोप कमी होईल. मात्र या समस्या हळूहळू कमी होण्याची शक्यता देखील आहे. शत्रू स्वतः माघार घेतील त्याची काळजी तुम्ही नका करू. तुमची जिद्द, तुमचे परिश्रम यामुळे तुम्हाला स्पर्धेत यश मिळणार आहे. या काळाचा पुरेपूर उपयोग करा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने नोकरीमध्ये आपल्या वरिष्ठांसोबत वागताना संयम ठेवा. काही बोलण्यापूर्वी पॉज घ्या. विचारपूर्वक संयमाने बोला. या काळात तुमच्यासाठी प्रमोशनच्या संधी निर्माण होतील. जे जातक पात्र असतील त्यांना प्रमोशन मिळू शकतं. व्यवसायात नवीन कल्पना फायदेशीर ठरतील. पार्टनरशिपमध्ये डील करताना स्पष्टता ठेवा. थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक म्हणता येईल. या काळाचा लाभ घ्या. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुमची आध्यात्मिक ओढ वाढणार आहे. जुने मित्र संपर्कात येतील ज्याचा तुम्हाला मोठा आनंद प्राप्त होईल. उत्तम आरोग्यासाठी चालणं, हलका व्यायाम करणं, प्राणायाम करणं या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने मेष जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला आहे. यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश गुरुदेव परिश्रम स्थानात विराजमान असून ते तुम्हाला परिश्रम करण्याचा सल्ला देत आहेत. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात अनेक ग्रह तुमच्या लाभस्थानात जाणार आहे. विशेषतः 3 तारखेला बुध ग्रह, 5 तारखेला शुक्र ग्रह, 12 तारखेला रवी आणि 23 तारखेला मंगळ तुमच्या लाभस्थानात प्रवेश करेल. राहू ग्रह तर आधीपासून तिथे विराजमान आहे. असे सर्व ग्रह लाभस्थानात विराजमान असल्यामुळे या काळात तुम्हाला भरभरून लाभ प्राप्त होईल. मुख्य बाब म्हणजे या सर्व ग्रहांवर गुरुदेवांची दृष्टी असणार आहे. 7:30च्या या काळात अनेक शुभसंकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. महिन्याच्या सुरुवातीला राशीस्वामी उच्चीचा आहे, त्यामुळे तुमची प्रगती देखील सुरू राहणार आहे. या काळाचा सदुपयोग करा. लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने मेष राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. या काळात लाभस्थानामध्ये अनेक ग्रहांची गर्दी होणार आहे. त्यांच्यापासून तुम्हाला विभिन्न प्रकारचे लाभ प्राप्त होतील. महत्त्वाची बाब म्हणजे संयम ठेवला तर मिळणारा लाभ दुप्पट देखील होईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने मेष जातकांसाठी या काळात खर्चाची अनेक कारणं निर्माण होऊ शकतात. अनेक कारणांनी तुम्हाला खर्च करावा लागू शकतो. परदेश गमनाची चर्चा देखील सुरू होईल. बचतीकडे लक्ष ठेवणं अत्यंत आवश्यक राहील, कारण 7:30 सुरू आहे. जबाबदाऱ्या पूर्ण करणं आणि बचत सांभाळणं या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहणार आहे. ही बाब लक्षात घ्या. पुराणात एक कथा आहे. त्यात अग्निदेव सांगतात, मी जळतो परंतु प्रकाश देण्यासाठी जळतो. मेष राशीचा स्वभाव देखील असाच आहे. तुम्ही स्वतः झिजून इतरांना दिशा देतात. मेष जातकांसाठी काही प्रश्न. सध्या तुमचं आयुष्य कोणत्या टप्प्यावर आहे? तुम्ही संघर्षाला घाबरता की स्वीकारता? तुमचं उत्तर कमेंटमध्ये लिहा. या चॅनलवर केवळ भविष्य सांगत नाही तर तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी आम्ही मार्गदर्शन करत असतो. हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन नक्की दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं. हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात मेष जातकांसाठी 4, 14 आणि 23 हे दिवस शुभ आहे. महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तसंच 2, 12 आणि 21 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल, म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. आपल्या ग्रंथांमध्ये देखील थेट प्रभाव करणारे उपाय दिले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. रामायण सर्वांनाच माहिती असेल. याच रामायणातून काही मार्गदर्शक दोहे आणि उपाय मी राशीनुसार देत आहे. मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता
ही धैर्य, कर्म आणि नेतृत्वाची राशी मानल्या जाते. त्यानुसार तुमच्यासाठी रामायणातील चौपाई अशी आहे: कर्मप्रधान विश्व रची राखा, कर्मप्रधान विश्व रची राखा, जो जस करही तो तस फल चाखा. या चौपाईच्या सोप्या भाषेत अर्थ सांगायचा झाल्यास, धैर्याबरोबर योग्य कर्म केलं तर यश मिळतं. तुम्ही मंगळवारी रामनामाचा 11 वेळा जप करावा. रागाच्या भरात कोणताही निर्णय घेणं टाळा. काम सुरू करताना प्रभू रामाचं नामस्मरण करा. दररोज सकाळी सूर्याला पाणी अर्पण करताना ओम सूर्याय नमः हा मंत्र 12 वेळा म्हणा. तुमची निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास वाढेल. ब्रेसलेटच्या बाबतीत मेष राशीच्या जातकांसाठी लॅपिस लाजुली ब्रेसलेट अत्यंत उपयुक्त आहे. ते तुम्हाला घ्यायचं असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही ते ऑनलाईन मागवू शकता. याशिवाय राशी वेगवेगळी असू शकते, परंतु राम नाम सगळ्यांसाठी समान आहे. राम नाम कधीच बदलत नाही, म्हणून सर्व राशींसाठी एकच मंत्र आहे, तो म्हणजे ओम श्रीरामाय नमः. रामनाम म्हणजे धैर्य, मर्यादा, धर्म आणि करुणा. हा मंत्र मन शांत करतो, निर्णय स्पष्ट करतो, ग्रहदोष शांत करण्यासाठी सुरक्षित आणि सात्विक असा उपाय आहे. कोणत्याही राशीला, कोणत्याही वयाला योग्य आहे. रामनामाचा जप तुम्ही दररोज सकाळी झोपेतून उठल्यावर किंवा रात्री झोपायच्या आधी 11, 21 किंवा 108 वेळा करू शकता. या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून नक्की करा. अशा पद्धतीने फेब्रुवारी 2026 हा मेष जातकांसाठी कसा राहील यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील राशीचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन अवश्य ऑन करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, हर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.